ऑनलाईन खत विक्रीचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। ऑनलाईन होत नसल्यानं हे पैसे घ्या आणि खत द्या असे म्हणण्याची वेळ आता बळीराजावर आलेली आहे। याबाबत वैजापूरचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। यात दुकानदार आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद होताना दिसतोय। खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच केंद्र शासनानं प्रायोगिक तत्वावर आणलेली नवीन ऑनलाईन खत वितरण प्रणाली शेतकऱ्यांच्या मुळावर आलेली आहे। फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या नव्या ऑनलाईन ॲपमधील क्लिष्टता आणि गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी विक्रेते पुरते हैराण झालेले आहेत। या जाचक प्रणालीविरुद्ध जिल्ह्यामध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून संतप्त शेतकऱ्यांचे कृषी केंद्र चालकांसोबत खटके उडतायत। त्यामुळे ही ऑनलाईन कटकट तत्काळ बंद करून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने 7/12 आधार कार्डवर खत विक्री सुरू ठेवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आम्ही काय करायचं पाण्यापुढे त्या बाया निम्म भरल्यावर मला सांगा, मला तुम्हाला परेशान करायला आवडून राहिलं का? अरे तुम्हाला नाही परेशान करा वाटून मग आम्हाला परेशान नाही करू काय करू तुम्ही? बाबा ते ह्या बिगर मशीनचं खत नाही देऊ शकत आणि इकडून आणलं तुम्ही मशीन ते आम्ही नाही आणलं। मला सांगा, प्रत्येक ठिकाणी कोणते मागत होती त्या आली आणा ते होणी राहतं तुम्ही त्याच्या खरी गेले ना कंपन्यातून घरी घेतलं तुम्ही तुम्हाला कोणत्या अडवले खती घाल त्या आली आणा दुकानावर सबसिडी आहे या मशीन। अरे आम्हाला नाही लागत ती सबसिडी आम्हाला कशाला लागते ती सबसिडी नगदी घ्या काय घ्यायची तिकडे जाळाच्या सबसिड्या द्यायच्या ते तुम्हाला काय कोणाला जाळा द्यायच्या इकडे आणा त्याला पाहिजे आम्ही काय करायचं दोघे म्हणून काय करायचं। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, खरं तर एका बाजूला खरीप हंगामाची लगबग सुरू आणि दुसऱ्या बाजूला सरकारनं आणलेलं हे नवीन ॲप, त्याच्यामध्ये अनेक क्लिष्टता आणि सोबतच तांत्रिक अडचणी आहेत। अनेक शेतकऱ्यांकडे तसे स्मार्टफोन नाही आहेत आणि स्मार्टफोन जरी असतील तरी अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही। अनेक तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना येतात, त्यामुळे शेतकरी पुरते वैतागलेले आहेत। ही यंत्रणा बंद करा आणि ऑफलाईन पद्धतीनेच आम्हाला खत विक्री करा अशी मागणी आता शेतकरी करताना दिसत आहेत। बाकी हा संवाद बोलका आहे। त्यात स्पष्टपणे शेतकरी त्या दुकानदाराला सांगतोय की ऑनलाईन होत नाही, तुमच्या सबसिडीची आम्हाला गरज नाही, पेरणीची वेळ आली आहे, आम्हाला खत द्या। आणि असंच काहीसं चित्र आता सगळीकडे दिसतंय। महत्वाचं म्हणजे ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना होती। त्यात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन आगाऊ नोंदणी करावी लागेल, बुकिंग करावी लागेल आणि त्यानंतर खत मिळेल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। सुरुवातीला 2च जिल्ह्यांपुरती ही योजना मर्यादित होती, मात्र जवळपास संपूर्ण योजनेचा दोन्ही जिल्ह्यामध्ये बोजवाडा उडाल्याचं चित्र आहे। ऑनलाईन रेकॉर्ड होत नाहीये, शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीये, गावामध्ये 4G 5G नेटवर्क नाहीये आणि तिथून जरी नोंदणी झाली तरी ग्रामीण भागातली जी दुकानी आहे त्यांच्यापर्यंत मागणी येत नाहीये आणि असा सगळा गोंधळ सुरू आहे। आता काहीच दिवसात पाऊस पडणार आहे, पेरणीची वेळ आलेली आहे, शेतात लगबग सुरू आहे आणि अशा खतासाठी वनवत म्हणजे दुकानामध्ये खतं आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांना या ऑनलाईन प्रणालीमुळे मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे अनेक आमदारांनी आता ही प्रणाली बंद करा अशा पद्धतीची मागणी केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि शेतकऱ्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की ही प्रणाली बंद करा आणि शेतकऱ्यांचा हा त्रास थांबवा। आता या सगळ्या त्रासानंतर सरकार ही यंत्रणा सुधारते की शेतकऱ्यांची मागणी ऐकते हे पाहणं महत्वाचं ठरेल। तुर्तास शेतकऱ्यांना या सगळ्याचा त्रास होतोय हे निश्चित। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अरे आम्हाला नाही लागत ती सबसिडी आम्हाला कशाला लागते ती सबसिडी नगदी घ्या काय घ्यायची तिकडे